श्री गुरुचरित्र अध्याय 18 कथासार ब्राह्मणाचे दारिद्र्य घालविले. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्ध्योग्याला म्हणाला, महाराज, श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. तरी कृपा करून पुढील कथा सांगा. भिलवडीत काही काळ वास्तव्य करून श्री गुरु कृष्णेच्या काठाकाठाने पदभ्रमण करीत कृष्णावरुणा संगमावर गेले. तेथून पुढे कृष्णापंचगंगा संगमावर गेले. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा होत. हे संगमक्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे. याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त मानतात. येथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो. येथे अमरेश्वराचे मंदिर असून त्याच्या दर्शनाने जीवाला अमृतत्व प्राप्त होते. येथे पवित्र औदुंबर वृक्ष आहे. येथे 64 योगिनी नित्य निवास करतात. येथील संगम अष्टकुळात शुक्लतीर्थ, पापविनाशीतीर्थ, काम्यतीर्थ, सिद्धवर्धतीर्थ, प्रयागतीर्थ, शक्तितीर्थ, अमृतीर्थ व कोटितीर्थ अशी 8 तीर्थे आहेत. कृष्णा, वेणी व पंचगंगा मिळून एकूण 7 नद्या आहेत. त्यांच्या दर्शनाने सर्व मनःकामना पूर्ण होतात. त्यांच्यात स्नान केल्याने अगणित पुण्यलाभ होतो. या कृष्णा पंचगंगा संगमावर श्रीगुरु काही काळ गुप्त रूपाने, सामान्य इतिरूपात राहिले. त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकांत प्रकट झाले. कसे ते सांगतो. पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे. श्री गुरु तेथे भिक्षा मागण्यासाठी जात असत. त्या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे. तो सुशील, सात्विक, कर्ममार्गाचे नीट आचरण करणारा व आतिथ्यशील असा होता. तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करायचा. त्याची पत्नी ही सुस्वभावी व पतिव्रता स्त्री होती. त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा वेल होता. त्याला पुष्कळ शेंगा यायच्या. एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगांवरच गुजराण करायची. एके दिवशी श्री गुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. त्याने श्रीगुरूंना आदराने घरात नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली. त्यांना भात व घेवड्याच्या शेंगाची भाजी असे भोजन दिले. या सेवेने श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्या ब्राह्मणाला आता तुझे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्याचा निरोप घेतला. संगमावर जाताना स्थानी अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि निघूनही गेले. श्रीगुरूंनी घेवड्याच्या वेलाचा उच्छेद केला म्हणून ब्राह्मणीला अतिशय दुःख झाले. ती नशिबाला दोष देत रडू लागली. म्हणाली, अरे काय हे दुर्दैव! त्या इटीला आम्ही काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्नच तोडून टाकले. हे तिचे बोलणे ब्राह्मणाला रुचले नाही. तो रागावून म्हणाला, ईश्वरांना दोष देऊ नकोस. सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे. आपले प्रारब्ध जसे आहे तसेच सर्व घडत असते. ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो. पूर्वजन्मी आपण जी काही वाईट कर्म केलेली असतात त्याचीच परिणती म्हणून या जन्मात सुखदुःखे प्राप्त होत असतात. जे पेरावे तेच उगवते. मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा? त्या ईश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य. त्यांनी आपल्याला दारिद्र्यमुक्तीचा आशीर्वाद दिला. असे असताना तू त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही. त्यानंतर ब्राह्मणाने तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला. त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते. ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खणू लागला. त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली एक कुंभ सापडला. त्याने तो घरात नेला. त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य! त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते. ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावार उरला नाही.
श्री गुरु आमच्यावर प्रसन्न झाले, त्यांनी आमचे दैन्य घालविले, ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ती दोघे ईश्वरांचा जय जयकार करू लागली. त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले. त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले. त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, या घटनेची कोठेही वाचता करू नका. जर बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल. माझ्याबद्दलही काही सांगू नका. तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल. ते ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले. श्रीगुरूंचा निरोप घेऊन घरी परतले. नामधार का, ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्य राहतच नाही. म्हणून ज्याचे दैव चांगले नाही, त्याने श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी. गुरुकृपेने इहपरलोकी सौख्य प्राप्त होते. भक्ताचे कल्याण होते.